चलो स्टार्ट। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. आज आहे दुसरा दिवस. वैभवच्या गावी आहे. आम्ही काल आलेलो. काल खूप मजा केली. तो दिवस ना खूप लॉंग गेला आणि खरं जाम मजा आली. तर आज आम्ही कुर्ला पकडायला चाललो आहे. वैभवच्या गावापासून समथिंग 8-10 किलोमीटरच्या आसपास ते गाव आहे. तिकडे आलो जातो आहे आता. तर बघूया आज आम्हाला किती कुर्ल्या भेटतात ते. मस्त असा हा व्ह्यू. अजून आम्हाला अराऊंड 10 मिनटाची वॉकिंग आहे वाटतं. सगळे पुढे चालले आहेत. आज कुर्ल्या पकडणार. मला येत नाही पकडता, बट बघू, लावला तर हात लावीन त्यांना. किरव्या पकडण्याची प्रोसेस चालू झाली आहे. काल आपण एका कपड्यात बांधलेलं, पण आज तसं नाही. आज असे धाग्याला बांधून हे असं करत आहेत. तसे 20 बनवणार आहेत. बघूया आज तरी आज कालपेक्षा जास्त भेटतात का आपल्याला. दाखवते ते वरती का, ते पागोल्या का होती. हा बांधलेलं दाखव. चिंग्याला लय व्हिडिओ द्यायला आवडतं. आणि इकडे आण, तिकडे आण वरती का थोडा. हे आहे पागोल्या. त्याला ते खेकड्या फसवण्यासाठी त्यांचं खाणं दाखवलं आहे, त्यांना लचावण्यासाठी. ह्याच्या वासाने ते ह्याला पकडायला येतील आणि ह्याच्यात ते अडकले जातील. खेकडे पकडण्याची हा बघा, छोटूसा पिल्ला. आणि इथे किती चिक्कल आहे. दाखव चिक्कल बघा. टाका तिकडे, चला. किती पाणी हे आहे बघ ना, किती आतमध्ये ते. चल अजित, जाय पुढे. हे सगळे गेले हो तिकडे. फुल डेंजर सीन आहे भाई. चिखलातून आम्ही लोक आलोय ते पागोड्यावरती खेचायला. तिथे तुम्हाला ना छोटे छोटे असे किडे बिडे दिसतील तिथे. काकाने मस्त खेकडे पकडले. दिसते तर काय ते खेकडी. हा मस्त दिसतात. आणि ते पण सगळे मोठे आहेत. मोठे. एक मोठा उचला ना काका. नाही हे टाकून अरे भेटतील, अशी भेटतील. ऐकलं काकाने मस्त मोठे काढले. सकाळी 6 वाजता नाही गेलो तो. कुठे आतमध्ये गेलेले. हा आतमध्ये दर्याच्या लांगाला गेलो. असं आतनं फिरून आलो. उद्या निघणार. हा तर काय माहिती आहे आता तुम्हाला पाहिजे. आता वरती राहिले भेटते. आणि आता तुम्ही पण, तुम्हाला माहिती आहे ह्या दांडखराला जर धरायच्या माहिती असते ना, त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्यांनी 1-1-2-2 काढले असते तरी ठेली भरली असती. हे बघा औरा मोठा ऐकलं. तर ते आता भरती भरेल. आता 2-1.5ला ओट भरेल. तोपर्यंत तुम्ही जर इथं राहिलो तुम्हाला तरी भरती. तुम्ही कुठे पुढे गेलेलात का. आम्ही काकाने सकाळी 6 वाजता आले खेकडे पकडा. 6च्या आधी गेलो तो. हो
भारी, आमच्यासारखे पकडले नाही पकडत आहेत. आहे ना तुम्हाला पण भेटतील ना. पण ते कसं आहे, तो पण काम झाला असताना तुम्हाला ह्या दानखराला नाही जर काढायला माहिती असतं ना, ते आता ह्या पाराला जरी गेला असतं तरी तुम्हाला भेटली असती खेकडी. हा, बिलातून काढलं. बिलातून काढली असेल, बिलातून. वैभवने आत्ताच एक मोठा खेकडा पकडलाय, त्याबद्दल सांगेल तो आता. हा काडीचा खेकडा आहे. हा फक्त खाऱ्या पाण्यामध्ये भेटतो. ह्याचे नांगे असतात. हे स्वतःला वाचवण्यासाठी आपण जेव्हा पकडायला होतो तेव्हा चावतात. जर काही चावले ना तर पूर्ण हात फाडून टाकतील, एवढे धार असतात. सही आहे. आणि किती मोठा आहे असं घेतं, जाम मोठा आहे. 1/2 किलो. भारी आहे एकदम. आत्तापर्यंत आम्हाला 3 भेटलेत. मजा येईल अजून पुढे. रिटर्न पांगोलीच्या असताना जाताना आम्हाला एक प्लेस दिसला, एकदम भारी व्ह्यू आहे. म्हणून मी बोललो थोडी गाडी थांबवतो आणि इथे हा व्ह्यू कॅप्चर करतो. आई साहब, एक नंबर. हा हा. आणि इथे या बोटी पण आहेत, मस्त ना. फुल डेंजर. याच्याने ते परत ओपन नाही करू शकत. डेंजर डेंजर. जस्ट आम्ही आता घरी आलोय. मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली. प्रदीप काकाने मस्त फोडणीचा भात बनवलाय, आता तो खातो गरम गरम. चलो फ्रेंड्स, जाऊया. तुम्ही सगळे उद्या निघाल ना? चलो भाई, मैं चल रहा हूँ साथ में. ठीक आहे, चालेल. चल. मजा आली या गावी. फक्त एवढंच आहे की हे जे रस्ते आहेत ना, हे डांबराचे सिमेंटचे ते असते तर चाललं असतं. ही लाद्या लावल्यात ना यावाल्या, त्यामुळे ते गुळगुळीत झालेत. तर गाडी जाम स्लिप होते आणि माझ्या 2दा गाडी स्लिप होता होता वाचली. म्हणून मी आता गाडी बाहेरच लावली शाळेच्या इथे. बाकी मस्त सगळी चढणीला घर आहेत. सही आहे. हा कालचा दिवस खूप भारी होता. आज पण मजा आली. ॲक्च्युली निघायचा प्लॅन नव्हता, पण बोललो निघूया, कारण की रस्ता असा आहे. आणि त्यात दुसरं म्हणजे मी माझ्या मित्राची गाडी आणली, उगाच त्याला त्रास नको. मला या उत्तराला अशी म्हणजे ना जाम भीती वाटते, कारण की माझा पुण्याला एकदा ॲक्सिडेंट झालेला उत्तरणीच्या टायमाला. सो मला उत्तरणीला खूप भीती वाटते. म्हणून मी आता मध्ये 2 टाईम 3 टाईम जेव्हा खाली उतरलो ना, तेव्हा मी त्या वैभव आहे त्याला सांगितलं, त्याचा गावचा रस्ता आहे त्याला माहिती आहे, म्हणून मी त्याला सांगितलेलं. बट आता ती लोक उद्या निघतात म्हणून बोललो, तर आता हे आपल्यालाच उतरवायचं आहे. गॉट इट. झालं, पॉईंट क्लिअर झाला आपला. तेवढीच भीती होती. की रस्ता कसा आहे ना यांचा, फुल डेंजर. आणि भाई एक म्हणजे मी त्या विचारलं लग्नाचं काय, तर बोलतं लग्न होतं तिकडे. एवढा भारी सीन आहे, खूप भारी. हा इकडचा मोठा बंगला आहे. खूप वेळेनंतर मला ही लाल एस टी दिसली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
आता आमच्या मित्रांचं गाव होतं ते पांगलोळी म्हणून होतं. 11 किलोमीटर आम्ही आता खाली आलो आहे. या बाजूने गेलो तर गोरेगाव मार्ग आहे, बट तो थोडा उलटा फिरेल म्हणून आम्ही लोक इथे मसाळा या रस्त्याने चाललो आहे. आता मसाळ्यावरनं थोडं फिरून फिरून आम्हाला बाहेर निघायचं हायवेला. आता आम्ही या बाजूने आलो पाळोली गावामधून. या बाजूला गेलो तो मसाळा आहे आणि या बाजूने गेलो तर आपली मुंबई लागते. तर आता आपल्याला इकडनं जायचं आहे. हे आपली हा माणगावचा मेन बस डेपो आहे. आता इथून आपल्याला अजून 5 तास लागतील विरारला पोचायला. काय पोऱ्या आता आम्ही नागोडण्याच्या पुढे आलो आहे. थोडंसंच पुढे जिथे ब्रिजचं ना काम चालू आहे, लय बेकार रस्ता आहे एकदम. तर अजून इकडनं आम्हाला माझ्या घरी जायला 4 तास दाखवतं आहे. इथे एक वडापावचं दुकान आहे, शॉप आहे, चाय बी भेटते सगळं. सो तिकडे आम्ही चाय पितो आहे, वडापाव खातो आहे. आणि इकडनं अजून 4 तास फक्त, म्हणजे एक आपल्याला पकडून चालत 10 तरी वाजतील. 4च्या पुढेच आम्ही रमत गमत थांबत जाऊ. खूप भारी आहे, मजा आली. उलटं तर आम्ही आज खूप लवकर आलो. खूप लवकर. जस्ट आम्ही आता पनवेलच्या रस्त्याला पोचलेत. मुंबईच्या मार्गाने गेलो तर रबाळे आणि ते सगळे रस्ते येतील, ट्रॅफिक येईल, सिग्नल येतील. तर त्यामुळे आम्ही JNPTमधून लेफ्ट मारून चाललो आहे पुढे. खूप लवकर आलो आम्ही, खूप लवकर. आत्ताशी फक्त 6 वाजतात. आम्ही कितीला 2:30 वाजता घर सोडलेलं. मध्ये थांबलो, खाल्लं, पेट्रोल टाकलं, सगळं काही केलं. तर बघूया, अंदाजे 9:30च्या आतमध्ये आम्ही पोचू अंदाजे. चल अजित जातो. हां तर मित्रांनो, आता जस्ट अजितला सोडलं. आता मी जातो माझ्या घरी. तर मित्रांनो, फायनली मी आलो आहे माझ्या बिल्डिंगमध्ये. 2 दिवस हे खूप भारी होते. गाडी ते लावतो. मग आता थोड्या वेळात मित्र येईल बाईक घ्यायला त्याची, म्हणून तात्पुरता गाडी लावतो इथेच कुठेतरी. गुलगुलीत झाल्यात लादे. हॅलो, झाडू घे, झाडू काढली नाही होणार. मजा केली मम्मी. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला पण या ब्लॉगमध्ये कशा प्रकारे आम्ही गावी खेकडे पकडले. ॲक्च्युली हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी, आमच्याच ऑलमोस्ट जेवढे पण आम्ही मेंबर्स होतो ना त्यांच्यासाठी पहिल्यांदाच असा अनुभवलेला होता. बाकीच्या गावातले म्हणजे आपल्या विरार गावातले किंवा आपल्या कोकणमधले जे लहानपासून ज्यांचा जन्म झाला आहे त्या सगळ्यांना ह्या सगळ्या माहिती होत्या गोष्टी. मला तर नव्हत्या माहिती. तर मला काहीतरी नवीन बघायला भेटलं त्या गावी खेकडी कशी पकडतात ते. आणि मस्त मोठे मोठे खेकडे होते. एका काकाने तर पूर्ण गोणीभर खेकडे पकडलेले. सकाळी 4 वाजता काहीतरी गेलेले, एक नंबर. तर आय होप तुम्हाला पण हा पण ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जमेल तेवढं शेअर करा. चला, गुड नाईट.